सतत सगळे विचारतायत की केदारनाथला कधी जाणार केदारनाथला कधी जाणार आहे, वेन, कधी, कब. आत्ता आम्ही केदारनाथला चाललो आहे आणि लेट्स गो. तुम्हाला केदारनाथ टूर पूर्ण मी देणार आहे आणि आम्ही कुठे कुठे फिरू ते सगळं देणार आहे विथ मेनी पार्ट्स कारण की एका व्हिडिओमध्ये सगळं नाही होणार कारण की आम्ही 15 डेजसाठी चाललो आहे. सो लेट्स गो गाईज. आम्ही स्टेशनवर पोहोचलो आहे पालघरला आणि ट्रेनची वाट बघतो आहे. आम्ही लवकर आलो आहे. अर्धा तासानंतर येणार आहे ट्रेन आणि खूप जण आहेत आमच्यासोबत. मी तुम्हाला दाखवते किती जण आहेत. हाय हाय हाय. आम्ही हरिद्वारला पोहोचलो आहे. उतरलो इथे ट्रेनमधून. इकडची सगळी पण आमची फॅमिली आहे सोबत आला आणि हे सगळे पण खूप जण आहेत. काय तर खूप जण आहेत. 100 आसपास आहेत. आम्हाला भेटलेली आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि रूममध्ये आराम केला जेवण वगैरे आणि आत्ता आम्ही चाललो आहे फिरायला आणि लुक सगळ्यांना वाटले काका ते थांबा उठतेस वेदिका टूर्स येस हां. तर सगळ्यांना त्याचे टूर खूप आवडलेले आहेत आणि सगळ्यांना ते घालायचे कंपल्सरी. आणि आता मी चाललो फिरायला. सो लेट्स गो आणि तुम्हाला दाखवून मी काय काय करते. आम्ही काय काय फिरलो आहे कुठे कुठे जातो आहे सगळं दाखवेन मी तुम्हाला. कम जस्ट जॉईन मी. लेट्स गो. आता बाहेर ऑटोज थांबले आहेत आणि बाबा मी इथे खाली तिथे पण ऑटोज आहेत. आम्ही सगळे ह्याच्यामध्ये बसून जाणार आहे जिथे जायचं आहे तिथे. कोणत्या तरी मंदिरामध्ये चाललो आहे आम्ही. हे मंदिर भगवान शिव ह्यांना अर्पित आहे आणि हे आहे श्री सत्येश्वर महादेव मंदिर. या मंदिराच्या आजूबाजूला खूप हिरवळ आहे. इथल्या स्थानिक लोकांमध्ये हे मंदिर खूप शांत, शक्तिशाली आणि मनोकामना पूर्ण करणारं मंदिर म्हणून ओळखले जाते. गाईज आता रोपवेला जाणार आहेत मंदिर वरती आहे तर त्याला रोपवेने जायला लागणार आहे. बॅग वगैरे. गाईज लुक ॲट द व्ह्यू अँड ते सोडा हे बघा किती क्यूट क्यूट सॉफ्ट टॉईज आहेत ना आणि गेम आहे ती ॲक्च्युली. काहीतरी ते बादलीत बॉल टाकायचा आणि मग जिंकायचे हे सॉफ्ट टॉईज. किती क्यूट आहेत बघा ना. सगळे बसलेत. सगळे अरेंजमेंट करतायत. हाय
सगळ्यांची अरेंजमेंट माझ्या पप्पांनी केली आहे. पप्पा बरेच सकाळपासून इकडून धावत आहेत नुसते. माझी मम्मी आता पण कामच करते. इथे लाईन लागली आहे रोपवेला जायला आणि रोपवेमध्ये जाणार आहेत आम्ही आता. आता इथे एका मंदिरात चाललोय. तुम्हाला व्ह्यू दाखवते. इथे वरती जायचं आहे मला. लुक ॲट द व्ह्यू गाईज. तुम्हाला दिसते की नाही माहिती नाही पण एवढं सुंदर आहे. सी गणपती बाप्पा. गाईज आता आम्ही आलोय तिसऱ्या ठिकाणी दर्शन घ्यायला आणि इथे पण आम्हाला रोपवेनीच वरती जायचं आहे. आम्ही उतरलोय आता ऑटोमधून. आम्हाला वाटलेलं खूप थंडी असेल इकडे पण ॲक्च्युअलमध्ये इथे खूप गरम होते. आणि आत्ता आम्ही एका स्पेशल ठिकाणी आलो आहे. आता आम्ही आलो आहे गंगा नदीच्या इथे आणि गंगा आरती बघायला. आता थोड्याच वेळात गंगा आरती सुरू होणार आहे आणि मी तुम्हाला दाखवते. नदी बघा मस्त ना. खूप गरम होतं आहे गाईज. आम्हाला असं वाटलेलं की इकडे खूप थंडी असेल. आम्ही स्वेटर वगैरे सगळं घेऊन आलेलो पण खूप गरम होतं आहे. घाम फुटलाय बघा. तर आता आपण आलोय गंगा आरती बघायला आणि गंगा नदी दाखवतो. गंगा नदी बघा तिथे फोटोशूट चालू होता आणि आम्ही मध्ये बसलो होतो. तिचा फोटोज तर चालू आहे. कधीपासून फोटो नाही करत बसले. लुक ॲट दिस. धनुष्य बाणाचा शेप आहे. त्याच्यामध्ये तो ब्रिज आहे. लुक मस्त दिसते ना कडक. आणि तिकडे एक शंकराची मोठी मूर्ती आहे. आता आम्ही जवळ गेल्यावर दिसणार मला. बघा इथे असेल गंगा आरती. छान आहे ना. मस्त आहे. वॉच आहे मोठा. गाईज आप लोग बैठ जाओ या बढ़ो यहाँ पर ये लेके ए भैया बैठ जाओ. तो हमारे यहाँ बिठाया हुआ है हमेशा आमचं पूर्ण फिरून झालेलं आहे. आजच्या दिवसाचा हरिद्वार फिरून झालाय आणि हा होता फर्स्ट डे केदारनाथ ट्रिपचा. आणि आता मी चालले वरती टेरेसवर पप्पांकडून चावी घ्यायला रूमची आणि मग मी रूममध्ये जाऊन खाणार आहे. मस्त मोमोज खाणार आहे आणि त्याच्यानंतर जेवून आम्ही झोपणार आहे. जाम थकलेलं आहे. गंगा आरती बघितली.